हिंदू धर्म. दिनांक 19 सप्टेंबर 1893 रोजी परिषदेसमोर वाचलेला निबंध. इतिहासपूर्व काळापासून तहत वर्तमान काळापर्यंत चालत आलेले 3 धर्म आज जगात विद्यमान आहेत. ते म्हणजे हिंदू धर्म, पारशी धर्म आणि यहुदी धर्म हे होय. यातील प्रत्येकाला मोठमोठ्या आपत्तींमधून जावं लागलं आहे. तरीसुद्धा लुप्त न होता ते अजून जिवंत आहेत. यावरूनच सिद्ध होतं की त्या सर्वांच्या ठायी महान शक्ती वसत आहे. पण यहुदी धर्म ख्रिस्ती धर्माला आत्मसात करू शकला नाही. उलट तो स्वतःच आपल्या या विश्वविजयी अपत्याकरवी स्वतःच्या जन्मभूमीतून कायमचा हद्दपार केला गेला. आणि मुठभर पारशीच काय ते आपल्या वैभवशाली धर्माची कहाणी सांगायला आज शिल्लक आहेत. भारतात मात्र संप्रदायांमागून संप्रदाय उदयाला आले. वेदप्रणित धर्माला त्यांनी जणू मुळापासून गदगदा हलवून सोडलं. पण समुद्राचं पाणी भूकंपाच्या प्रबल धक्क्यानं थोडा वेळ मागे हटतं खरं, पण नंतर मग सर्वग्रासी महापुराच्या प्रचंड वेगानं परतून समोरचा सारा प्रदेश आक्रमून टाकत असतं. त्याचप्रमाणे या सर्व संप्रदायाचा जनकच असा वेदप्रणित धर्म प्रथमतः अंमळ मागे सरल्यासारखा होऊन हा सारा कोलाहल क्षमताच त्या संप्रदायाला संपूर्णपणे आत्मसात करत स्वतःचा विराट देह अधिकाधिक पुष्ट करत आलेला आहे. आधुनिक विज्ञानाचे नवीनात नवीन शोध ज्याच्या उच्च तत्वांचे मंद प्रतिध्वनीच वाटतात, त्या सर्वोत्कृष्ट वेदांतापासून तो सामान्य मूर्तीपूजेला आणि तत्संबद्ध नानाविध पौराणिक कथांपर्यंत सर्वांना, इतकंच काय पण बौद्धांच्या अज्ञेयवादाला आणि जैनांच्या निरीश्वरवादाला सुद्धा हिंदूंच्या धर्मात स्थान आहे. यावर कोणी विचारेल, मग हे सगळे भिन्न भिन्न आणि सकृतदर्शनी कमालीचे परस्पर विरोधी वाटणारे भाव अशा कोणत्या एका साधारण अधिष्ठानावर अधिष्ठित आहेत? कोणत्या साधारण केंद्राच्या आश्रयाने ते अवस्थित आहेत? याच प्रश्नाला उत्तर देण्यासाठी मी आज यथाशक्ती प्रयत्न करणार आहे. हिंदूंना अपौरुषेय वेदांपासून स्वतःचा धर्म प्राप्त झाला आहे. हे वेद आदिरहित आणि अंतरहित आहेत असा त्यांचा विश्वास आहे. एखादं पुस्तक आदी अंतरहित असतं असं म्हटल्यामुळे या श्रोतृ समाजाला हसू येईल हे खरं, पण वेद म्हणजे काही अशी विशिष्ट पुस्तकं असा मुळी वेदाचा अर्थच नाही. भिन्न भिन्न व्यक्तींनी भिन्न भिन्न समयी ज्या आध्यात्मिक सत्यांचा शोध लावला, त्यांच्या चिरसंचित कोशालाच वेद असं नाव आहे. मानव जातीला ज्ञात होण्यापूर्वीही गुरुत्वाकर्षणाचा नियम आपलं कार्य करीतच होता, आणि संपूर्ण मानवजातीला त्याचा विसर पडला तरीही तो आपलं कार्य बजावतच राहील. आध्यात्मिक नियमांचंही असंच आहे. एका जीवात्म्याचे इतर जीवात्म्यांशी आणि सर्व जीवात्म्यांचे त्या परमपित्या परमात्म्याशी जे सारे दिव्य आणि विशुद्ध संबंध आहेत, ते सर्व त्यांचा शोध लागण्यापूर्वी विद्यमान होते आणि आपल्याला त्यांचा विसर पडला तरीही आहेत तसेच राहतील. या आध्यात्मिक नियमांचा शोध लावणाऱ्यांना ऋषी अशी संज्ञा आहे. सर्वज्ञ आणि पूर्णत्व पावलेल्या विभूती मानून आम्ही त्यांना सन्मान देत असतो. या अतिशय उन्नत ऋषींमध्ये काही स्त्रियाही होत्या हे आजच्या या श्रोतृ समाजाला सांगताना मला अत्यंत आनंद वाटतो आहे. इथे कोणी असंही म्हणू शकेल की हे सर्व आध्यात्मिक नियम या दृष्टीने अंतरहित असतील हे खरं, पण त्यांना आदी किंवा आरंभ हा असलाच पाहिजे. वेद घोषणा करतात की सृष्टीला आणि म्हणूनच सृष्टीच्या नियमावलीला सुद्धा आदिही नाही आणि अंतही नाही. आधुनिक विज्ञानानंही सिद्ध केलेलं आहे की सृष्टीतील एकूण शक्तीची समष्टी किंवा गोळाबेरीज नेहमी सारखीच असते. असं असूनही जर म्हणाल की असा एक समय होता की ज्यावेळी काहीही नव्हतं, तर त्यावर मी विचारतो की मग त्यावेळी ही सगळी शक्ती कुठं होती? कोणी कोणी म्हणतील अव्यक्त रूपानं ती ईश्वरातच सामावलेली होती. पण याचा अर्थ ईश्वर कधी क्रियावान आणि कधी क्रियारहित असतो, म्हणजेच तो विकारशील आहे असा होतो.
प्रत्येक विकारशील वस्तू ही मिश्र पदार्थ असते आणि प्रत्येक मिश्र पदार्थ विनाशशील असतो. म्हणजे ईश्वर सुद्धा विनाशशील ठरेल. पण हे अर्थातच शक्य नाही. आणि म्हणूनच असा समय कधीही नव्हता की जेव्हा काहीही नव्हतं. अर्थात जेव्हा सृष्टी विद्यमान नव्हती. तात्पर्य, सृष्टीला आरंभ नाही, ती अनादी आहे. उपमाच द्यायची झाली तर एक म्हणता येईल की स्रष्टा आणि सृष्टी या दोन आदिरहित आणि अंतरहित एकमेकांना समांतर अशाच रेषा आहेत. ईश्वर नित्य महाशक्ती स्वरूप सर्व विधाता असून तो प्रलयपयोधीतून ब्रह्मांड भुवनांचं नित्य सृजन करतो. काही काल त्यांचं पालन करतो आणि फिरून सारं भंगून टाकतो. हे असंच सतत चालू आहे. हिंदू बालक आपल्या गुरूंसह प्रतिदिन म्हणत असतो, सूर्या चंद्रमसौ धाता यथापूर्वम अकल्पयत. अर्थात विधात्यानं पूर्वीप्रमाणेच सूर्य आणि चंद्र निर्माण केले आहेत. आधुनिक विज्ञानही हेच सांगत आहे. मी इथे उभा आहे. डोळे मिटून मी जर स्वतःच्या अस्तित्वासंबंधी विचार करू लागलो, मी 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 तर माझ्यासमोर कुठली बरं कल्पना उभी राहते? हीच की हा देहच मी होय. तर मग पंचमहाभूतांनी बनलेला जड पिंड हा देहच मी आहे काय? वेद म्हणतात नाही. मी देहात वसणारा आत्मा आहे. मी देह नाही. देह नाहीसा होईल, पण मी मात्र नाहीसा होणार नाही. मी या देहामध्ये आहे, पण ज्यावेळी हा देह पतन पावेल त्यावेळीही मी विद्यमान राहीन. आणि हा देह धारण करण्यापूर्वीही मी होतोच. आत्मा कोण्या पदार्थामुळे सृष्ट झालेला नाही. कारण सृष्टी या शब्दाचा अर्थच आहे भिन्न भिन्न द्रव्यांचा संयोग. आणि असा संयोग म्हटला की केव्हा ना केव्हा त्यांचा वियोग हा ठरलेलाच. अतएव आत्मा जर सृष्ट झाला असेल तर तो नाश पावणार हेही नक्कीच. म्हणूनच आत्मा सृष्ट पदार्थ नव्हे. कुणी कुणी जन्मापासूनच सुखात लोळत असतात. सुंदर सुदृढ शरीर आणि उल्हास उत्साहपूर्ण मन त्यांना जन्मतःच लाभलेलं असतं. अभाव म्हणून कशाचाच नसतो. आणि दुसरा कोणी आजन्म दुःखात पिचत असतो. कोणाला हात नसतात, कोणाला पाय नसतात, तर कोणी वेडसर जन्मतात आणि आपल्या भारभूत आयुष्याचा एक एक दिवस कसा तरी कंठत असतात. हे सर्वच जण जर सृष्ट झाले असतील, हे सर्वच जर एका न्यायशील आणि दयामय ईश्वरानंच सृष्ट केले असतील, तर कोणी सुखी आणि कोणी दुःखी असं का बरं? का बरं भगवंतांनी असा पक्षपात करावा? तुम्ही म्हणाल की जे या जन्मी दुःख भोगत आहेत ते परजन्मी सुखी होतील. पण म्हणून काय झालं? दयामयाच्या किंवा न्यायवानाच्या राज्यात का बरं एक जण तरी दुःखी असावा? आणि दुसरं असं की एक सृष्टीकर्ता ईश्वर मानल्यामुळे सृष्टीतील या विषमतेचा काहीच उलगडा होत नाही. उलट यात एखाद्या सर्वशक्तिमान स्वेच्छाचारी पुरुषाचा निष्ठुर व्यवहार मात्र दिसून येतो. म्हणून हे स्वीकारणं भाग पडतं की मनुष्य सुखी वा दुःखी जन्मण्यापूर्वी अशी बहुविध कारणं घडली असली पाहिजेत की ज्या योगे तो परिणामी सुखी किंवा दुःखी झाला आहे. आणि ती कारणं म्हणजे त्याचीच सगळी पूर्वकर्म होत. माणसाच्या शरीराची आणि मनाची घडण त्याच्या पूर्वजांच्या शरीर मनानुरूप होत असते असं म्हणून अनुवंशिकतेच्या आधाराने या प्रश्नाला समर्पक उत्तर देता यायचं नाही का? हे अगदी स्पष्टच आहे की जीवनस्रोत जड आणि चैतन्य अशा दोन धारांनी प्रवाहित होत असतो. जड आणि जडाचे विकारच जर आत्मा, मन, बुद्धी वगैरेंचं कार्य करू शकत असतील तर मग आणखी एक स्वतंत्र आत्मा मानण्याचं काही प्रयोजनच नाही. परंतु जडातून चैतन्य शक्ती उद्भूत झाली आहे असं सिद्ध करण्यास काहीच प्रमाण नाही. आणि म्हणूनच एक जड पदार्थापासून सगळी काही सृष्टी झाली आहे असं स्वीकार करतो म्हटल्यास एक मूल चैतन्य समग्र सृष्टिकार्य चालवित असते हे स्वीकार करणंही अर्थातच तर्कसंगत नव्हे, सर्वांच्याच दृष्टीनं वांछनीयही होऊन बसतं. पण या विषयाचा इथे ओहापोह करण्याची आवश्यकता नाही.
मानव शरीरात पूर्वजांच्या बऱ्याचशा प्रवृत्ती अनुवंशिकतेने संक्रमित होत असतात, ही गोष्ट अर्थातच आपण कधी नाकबूल करू शकणार नाही. पण त्याचबरोबर हेही विसरून चालणार नाही की केवळ शारीरिक प्रवृत्तीच फक्त अशा रीतीने संक्रमित होत असतात. त्या निव्वळ शारीरिक प्रवृत्तींखेरीज प्रत्येक जीवात्म्याच्या स्वतःच्याही काही विशिष्ट प्रवृत्ती असतात. जो आत्मा ज्या विशिष्ट प्रवृत्तींनी युक्त असतो तो ठीक तदनुरूप शरीराचा आश्रय घेऊन स्वतःच्याच प्रवृत्तींनुसार कार्य करण्यास समर्थ होतो. परंतु आत्म्याच्या त्या प्रवृत्तीही परत पूर्वी केलेल्या कुण्या कर्मामुळेच बनत असतात. विशिष्ट प्रवृत्तींनी युक्त असलेला आत्मा आपल्या प्रवृत्तींना उपयोगी अशा देहातच जन्म घेतो, कारण दोन समान किंवा अनुरूप गोष्टींचाच संयोग होत असतो असा नियम आहे. हे आधुनिक विज्ञानालाही संमत आहे, कारण विज्ञान म्हणतं की प्रवृत्ती सवयीनी बनते आणि सवय पुनरावृत्तीचं फल होय. म्हणूनच कोणत्याही नवजात बालकाच्या प्रवृत्ती त्यांनी पुन्हा पुन्हा आचरलेल्या कर्मांचीच फळं होत. आणि ज्या अर्थी या प्रवृत्ती त्यानं या जन्मात कमावणं शक्य नाही, त्या अर्थी त्या त्याच्या मागील जन्मातूनच आल्या असल्या पाहिजेत असं म्हणणं भाग पडतं. पण इथे आणखी एक प्रश्न उद्भवतो. समजा की पूर्वजन्म आहे, पण मग त्या पूर्वजन्माचं काहीच कसं स्मरण आपल्याला राहू नये. या शंकेचं समाधान करणं अर्थातच विशेष अवघड नाही. सध्या मी इंग्रजीतून बोलत आहे. ती काही माझी मातृभाषा नव्हे. खरं पाहिलं असता मातृभाषेतील एक देखील शब्द सध्या माझ्या मनात हजर नाही. पण मी जर आठवण्याचा प्रयत्न करीन तर तत्क्षणी ते माझ्या स्मृतीपटलावर चमकू लागतील. यावरून हेच दिसून येतं की मनस्सागराच्या केवळ पृष्ठभागावरच जे काही हेलकावत राहतं त्याचाच केवळ आपल्याला बोध होत राहतो आणि आपली पूर्वार्जित ज्ञानराशी त्याच समुद्राच्या अगाध गर्भात दडलेली असते. प्रयत्नपूर्वक साधनेद्वारा तिला वर आणता येतं आणि मग याच काय पण पूर्व जन्मांची देखील संपूर्ण स्मृती आपल्या अंतःकरणात जागृत होईल. पूर्वजन्मासंबंधी हे साक्षात प्रमाण होय. प्रत्यक्ष कार्यक्षेत्रात ताडून बघून पडताळा मिळाल्यानंतरच कोणत्याही मताची किंवा वादाची संपूर्ण सत्यता सिद्ध होत असते. आणि ऋषीगण समस्त जगतासमोर आव्हानपूर्वक घोषणा करीत आहेत की अथांग स्मृतिसागराच्या खोल खोल प्रदेशाचा ठाव कशा रीतीने घ्यावा हे गूढ आम्ही उकललं आहे. त्यांचं अनुसरण करून यथोचित साधना करा, तुम्हालाही गतजन्मीच्या साऱ्या घटना आठवतील. सारांश: आपण आत्मा आहोत असा हिंदूंचा विश्वास आहे. शस्त्र त्या आत्म्याला छिन्न करू शकत नाही, अग्नी दग्ध करू शकत नाही, जल आर्द्र करू शकत नाही आणि वायू शुष्कही करू शकत नाही. हा आत्मा एक असं वर्तुळ आहे की ज्याचा परिघ कुठेच नाही, पण ज्याचं केंद्र प्रत्येक देहामध्ये अवस्थित आहे आणि त्या केंद्राचं एका देहातून दुसऱ्या देहात गमन म्हणजेच मृत्यू. त्याचप्रमाणे हा आत्मा जडाच्या नियमांच्याही अधीन नाही. तो नित्य शुद्ध बुद्ध मुक्त स्वभाव आहे, पण कुण्या अचिंत्य कारणानं कुणास ठाऊक तो जडाशी बांधला गेला असून स्वतःला जडच समजत असतो. प्रश्न उद्भवतो, हा विशुद्ध पूर्ण आणि विमुक्त आत्मा जडाच्या खोड्यात अडकून त्याचा दास बनावाच का? पूर्ण असूनही आपण अपूर्ण आहोत असं त्याला वाटावंच तरी कसं? आपल्याला असं सांगण्यात येतं की या प्रश्नाची यथातथ्य मीमांसा करण्यास असमर्थ असल्यामुळे हिंदू त्या प्रश्नाला साफ बगल देऊन म्हणतात की असला प्रश्न मुळी संभवतच नाही. कोणी कोणी पंडित आत्मा, जीव आणि त्या दोहोंच्या मध्ये कित्येक पूर्णप्राय जवळजवळ पूर्ण सत्ता यांचं अस्तित्व कल्पतात आणि त्यांना नानाविध बोजड शास्त्रीय संज्ञा देऊन या प्रश्नाचं उत्तर देऊ इच्छितात. पण संज्ञांची खैरात म्हणजे काही उत्तर नव्हे, कारण संज्ञांच्या सरबत्तीनंतरही प्रश्न होता तसाच शिल्लक उरतो. जो पूर्ण त्याची पूर्णता अगदी लेशभर सुद्धा ढळूच कशी शकते? जो नित्य शुद्ध बुद्ध मुक्त स्वभाव त्याच्या त्या स्वभावाचा अणुमात्र देखील व्यतिक्रम होऊच शकतो कसा? हिंदू या बाबतीत सर्वांपेक्षा अधिक सरळ आणि सत्यवादी आहे.
फोल तर्कयुक्तीच्या मदतीने उत्तर देण्याचा तो आवही आणत नाही किंवा उत्तर दिलं म्हणून आपलं पांडित्यही मिरवू इच्छित नाही. अगदीही न कचरता या प्रश्नाला तोंड देण्यापुरतं धैर्य त्याच्या ठायी आहे. या प्रश्नाला तो उत्तर देतो, हे मला माहीत नाही. हा पूर्ण आत्मा आपल्याला अपूर्ण कसा मानू लागला आहे, जडाच्या नियमाच्या अधीन कसा समजू लागला आहे, हे मला माहीत नाही. पण वस्तुस्थिती ही अशीच आहे एवढं मात्र निर्विवाद. प्रत्येक जण स्वतःला देहस्वरूप समजत असतो. हे असं का, आत्मा ह्या देहात का बरं आलाय, याचं विवरण करण्याचा प्रयत्न आम्ही करत नाही. ही सारी ईश्वराची इच्छा असं म्हणूनही या कूट प्रश्नाचा निकाल लागण्यासारखा नाही. कारण हिंदू जे म्हणतो मला माहीत नाही, त्यापेक्षा ह्या उत्तरानं तरी प्रस्तुत रहस्यावर अधिक प्रकाश तो कुठला पडतो. असो, यावरून एक निष्पन्न होतं की माणसाचा आत्मा अनादी, अमर आणि पूर्ण आहे. एका देहातून दुसऱ्या देहात जाण्याचं नावच मृत्यू आहे. आपली वर्तमान अवस्था आपल्या गतकर्माचं फल असून भावी अवस्था वर्तमान कर्माचं फल होय. आत्मा कधी प्रगत तर कधी दुर्गत होत जन्म आणि मृत्यूच्या अखंड फेऱ्यात अविराम भ्रमत असतो. इथे आणखी एक प्रश्न उभा राहतो, तो हा की प्रचंड तुफानात सापडलेली छोटी नाव जशी एखाद्या फेसाळ लाटेच्या उंच शिखरावर आरूढ होते आणि दुसऱ्याच क्षणी 2 लाटांमधल्या आवासून बसलेल्या खोल खाईत बेगुमान झुगारली जाते, तसाच मनुष्य काय शुभाशुभ कर्मांच्या पुरेपूर हवाली असून एकसारखा कधी उन्नत तर कधी अवनत होतो आहे. मनुष्य काय सतत फोफावणाऱ्या उद्दाम कार्यकारण प्रवाहात असहाय्य अवस्थेत सारखा इतस्ततः फेकला जात आहे. मनुष्य काय एखाद्या क्षुद्र कीटासारखा सतत फिरणाऱ्या कर्मचक्रावर चढवला गेला आहे आणि ते चक्र पतिशोक विवल विधवेच्या करुण क्रंदनाची थोडीसुद्धा पर्वा न करता मातृपितृ वियोगाने कळवळणाऱ्या बालकाच्या आर्तकिंकाळ्यांकडे ढुंकूनही न बघता समोर येईल त्याचा बेदरद सुराडा उडवत अकुंठित गतीनं निरंतर फिरतो आहे. या विचारांनी हृदय व्याकुळ होतं. पण प्रकृतीचा नियमच हा असा आहे, मग यावर काही उपाय नाही, यातून सुटका होण्याचा काहीच मार्ग नाही. माणसाच्या हताश हृदयाच्या अंतस्थलापासून असा करुण क्रंदनध्वनी उठू लागून त्या करुणानिधान विश्वपित्याच्या सिंहासनापर्यंत जाऊन पोहोचला. दयामय भगवान आशापूर्ण सांत्वन वाणीच्या रूपानं एका वेदवित ऋषीच्या हृदयात आविर्भूत झाले. ईश्वरी शक्तीद्वारा प्रेरित झालेले ते महर्षी लगेचच जगासमोर उभे राहून उच्च रवानी ती आनंद वार्ता उद्घोषित करू लागले. हे अमृताच्या पुत्रांनो, हे दिव्यधाम वासी देवांनो, या तुम्ही सर्वजण श्रवण करा. मी त्या अनादी महान पुराण पुरुषाला जाणलं आहे. आदित्यासारखा त्याचा वर्ण, अज्ञान त्याला स्पर्श करू शकत नाही. त्याला जाणल्यानंच मृत्यूच्या तावडीतून तुम्ही सुटू शकाल, अन्य मार्ग नाही. अमृताचे पुत्र, किती मधुर आणि किती उल्हासवर्धक नाव आहे. बंधूंनो, या गोड नावानं मला तुम्हाला संबोधू द्या. होय, तुम्ही अमृताचे अधिकारी आहात. हिंदू तुम्हाला पापी म्हणण्याचं साफ नाकारतो. ईश्वराचे पुत्र तुम्ही अमृताचे वारसदार, पवित्र, पूर्ण. तुम्ही या मर्त्यभूमीवरील देवता. तुम्ही पापी? अशक्य. मानवाला पापी म्हणणं म्हणजे महापाप. विशुद्ध मानवात्म्यावर तो मिथ्या कलंकारोप मात्र आहे. बंधूंनो, तुम्ही सिंहस्वरूप असून स्वतःला मेषतुल्य का समजता? उठा मृगराजांनो, उठा आणि आपण मेंढरं आहोत हा वृथा भ्रम झाडून टाका. तुम्ही जरा मरणरहित, मुक्त आणि नित्यानंद स्वरूप आत्मा आहात. तुम्ही जड नाही, तुम्ही देह नाही. जड तुमचा दास, तुम्ही जडाचे दास नाही. सारांश, वेद अशी घोषणा करतात की सृष्टी व्यापार हा काही भयावह निर्दय नियमांचा दुस्तर प्रवाह नव्हे किंवा कार्यकारणाचं अच्छेद्य बंधनही नव्हे, तर या समस्त भौतिक नियमांच्या मुळाशी जडाच्या प्रत्येक अणुरेणूत आणि शक्तीच्या प्रत्येक स्पंदनामध्ये असा एक पुराण पुरुष अंतर्बाह्य विराजमान आहे की ज्याच्या आदेशानं वायू लहरत असतो, अग्नी धडकत असतो,
मेघ वर्षत असतो आणि मृत्यू पृथ्वी तलावर फिरत असतो. अशा त्या पुरुषाचं स्वरूप आहे तरी कसं? तो सर्वव्यापी, शुद्ध, अपापविद्ध, निराकार आणि सर्व शक्तिमान असून सर्वांवर त्याची पूर्ण दया आहे. तू आमचा पिता, आमची माता, तूच आमचा परमप्रेमास्पद प्राणसखा, तूच समस्त शक्तींचं मूळ. तू अगणित ब्रह्मांड भुवनांचा भार धारण करून आहेस. प्रभो, या क्षुद्र जीवनाचा भार वाहण्यापुरतं सामर्थ्य मला दे. वेदवित ऋषीगण असं उद्गान करीत असत. आम्ही कशानं त्याचं पूजन करायचं? प्रेमानं, त्याला परमप्रेमास्पद मानून इहलौकिक किंवा पारलौकिक समस्त प्रिय वस्तूंपेक्षा प्रियतम समजून आम्ही त्याची अर्चना करावयास हवी. शुद्ध प्रेमासंबंधी वेदांचा हा असा आदेश आहे. आणि आता हिंदू लोक भूभारहारी हरीचा पूर्णावतार समजून ज्याची भक्ती करतात, त्या भगवान श्रीकृष्णांनी हे प्रेमतत्व कसं पूर्णत्वास नेलं आणि त्यासंबंधी काय उपदेश दिला हे आपण बघूया. पद्मपत्र पाण्यात वाढूनही जसं पाण्यानं कधी भिजत नाही, तसं माणसानीही या संसारात वावरताना हृदय भगवंताला समर्पण करून कर्म करत निर्लिप्त भावनेने राहिलं पाहिजे, अशी भगवान श्रीकृष्णांची शिकवण आहे. इहलोकी वा परलोकी सुखाचा मोबदला मिळण्याच्या आशेनं ईश्वरावर प्रेम करणं वाईट नाही, पण त्याच्यावर प्रेमाकरता प्रेम करणं केव्हाही श्रेष्ठ. त्याच्या चरणी अशी प्रार्थना करणं उचित की, हे जगदीशा, मी तुमच्यापाशी धन, संतान वा विद्या काहीही मागत नाही. तुमची इच्छाच असेल प्रभो तर वारंवार गर्भवासही भोगण्यास मी तयार आहे. पण भगवान इतकंच देणं द्या की जेणेकरून सर्व अवस्थात मोबदल्याची आशा न बाळगता निस्वार्थपणे मी तुमच्यावर प्रेम करू शकेन. तत्कालीन आर्यावर्ताचे सम्राट धर्मनंदन युधिष्ठिर हे श्रीकृष्णांचे परम अनुगत शिष्य म्हणून प्रसिद्ध होते. आपल्या शत्रूंकडून सिंहासनच्युत होऊन त्यांना एकदा आपल्या सम्राज्ञीसह हिमालयाच्या पायथ्यालगतच्या अरण्याचा आश्रय घ्यावा लागला होता. तिथे एका प्रसंगी राजमहिषींनी त्यांना विचारलं, नाथ, आपण इतके धर्मशील आहात की लोक आपल्याला धर्मराज म्हणून संबोधतात, पण असं असूनही आपल्या हालापेष्टांना सीमा नसावी? सम्राटाने उत्तर दिलं, प्रिये, बघ, या हिमगिरीकडे बघ. किती सुंदर आणि किती भव्य आहे हा. मी त्यावर अत्यंत प्रेम करतो. गिरिराज मला काहीही उपहार देत नाही, पण तरी सुद्धा सुंदर आणि भव्य वस्तूंवर प्रेम करणं हा माझा स्वभावच असल्यामुळे मी त्याच्यावर अतिशय प्रेम करतो. ईश्वरावरही मी याच कारणाकरता प्रेम करतो. तोच निखिल सौंदर्य सुषमेचे आणि भव्य दिव्यतेचे मूल, तोच प्रेमाचा एकमेव योग्यतम आस्पद. मला त्याच्याजवळ काहीही मागायचं नाही. त्याची इच्छा असेल तिथं तो मला ठेवो. सर्वच अवस्थात मी त्याच्यावर प्रीती करीन. मला प्रेमात विनिमय करता येत नाही. देवी, मी धर्मवणिक नाही. वेद सांगतात की आत्मा स्वरूपतः ब्रह्म आहे. तो पंचभूतांच्या बंधनात सापडला आहे इतकंच. या बंधनातून मोकळा होताच तो पूर्ववत पूर्णत्वास जातो. ह्या अवस्थेचं नावच मुक्ती. मुक्ती म्हणजे अपूर्णता, जन्म, मृत्यू, आधिव्याधी यांच्या कचाट्यातून सुटका. ईश्वराची कृपा झाली तरच केवळ आत्म्याचं हे बंधन गळून पडू शकतं. आणि पवित्र स्वभावाच्या लोकांवरच त्याची कृपा होत असते. म्हणून पवित्रताच त्याच्या अनुग्रह प्राप्तीचा एकमेव उपाय होय. जेव्हा त्याची कृपा होते तेव्हा शुद्ध किंवा पवित्र हृदयात तो प्रकाशित होतो. त्या निर्मल विशुद्ध मानवाला याच जीवनात त्याचं दर्शन होतं. तेव्हाच, केवळ तेव्हाच त्याची समस्त कुटिलता नाश पावते, सर्व संदेह दूर होतात. त्याच्या समग्र कर्मांचा क्षय होऊन तो कर्मफलाच्या तावडीतून पूर्णपणे सुटतो. हेच हिंदू धर्माचं लक्ष्य आहे. हाच हिंदू धर्माचा यथार्थ भाव आहे. हिंदू लोक केवळ मतं किंवा शास्त्रचर्चाच घेऊन राहू इच्छित नाहीत. अतिंद्रिय सत्ता जर असेलच
तर ते तिचं साक्षात दर्शन घेऊ इच्छितात. जर जडाशी संबंध नसलेला आत्मा असेल, जर दयामय सर्वव्यापी परमात्मा असेल, तर ते त्याचा साक्षात्कार करून घेऊ इच्छितात, कारण त्याचं दर्शन झाल्याशिवाय संदेह कधीही नाहीसे होत नाहीत. म्हणूनच हिंदू साधुसंत आत्मा किंवा ईश्वर या संबंधी सर्वोत्कृष्ट प्रमाण हेच देत असतात की मला आत्मसाक्षात्कार झाला आहे, मला ईश्वराचं दर्शन घडलं आहे. प्रत्यक्ष अनुभवाखेरीज कोणीही पूर्ण होऊ शकत नाही. अपरोक्षानुभूतीच हिंदू धर्माचा मूलमंत्र होय. केवळ विश्वास ठेवणं नव्हे, तर प्रत्यक्ष जीवनात उतरवणं. सारांश, आपण पाहिलं की अविरत साधनेद्वारा पूर्णता प्राप्त करणं, देवता बनणं, ईश्वराचं सान्निध्य आणि त्यांचं दर्शन याचा लाभ करून घेणं हेच हिंदूंच्या समस्त साधना प्रणालीचं लक्ष्य आहे. आणि अशा रीतीने ईश्वर सान्निध्याचा लाभ करून त्याचं दर्शन करून घेऊन त्या सर्व लोकपिता ईश्वराप्रमाणे पूर्ण होणं हाच हिंदूंचा धर्म आहे. पूर्ण झालेल्या माणसाची अवस्था कशी असते? तो नित्यानंद उपभोगतो. सर्व लाभात श्रेष्ठ अशा परमानंदधाम ईश्वराचा लाभ झाल्यामुळे तो परमानंदाचा अधिकारी होतो. समस्त हिंदू लोकांचं याविषयी एकमत आहे. भारतातील सर्व संप्रदायांची याविषयी एकवाक्यता आहे. आता हे उघड आहे की तुरीय किंवा निर्विकल्प अवस्थेचंच नाव पूर्णावस्था आहे, आणि ती निर्विकल्पावस्था एकमेव, अद्वितीय वा गुणातीत आहे. तिच्यात व्यक्तित्व राहूच शकत नाही. म्हणून जेव्हा एखादा आत्मा त्या निर्विकल्पावस्थेत जातो तेव्हा तो ब्रह्माशी एक होतो. ब्रह्माशी एक झालेला आत्मा स्वतःच सत्स्वरूप, ज्ञानस्वरूप आणि आनंद स्वरूप होऊन जाईल. कारण तो मुळी स्वरूपतःच द्वैत ज्ञान विवर्जित ब्रह्म आहे. कित्येक पाश्चात्य पंडितांनी आपल्या ग्रंथांमधून आत्म्याच्या या व्यक्तित्व विलयाचा जडावस्था म्हणून उल्लेख केल्याचं पाहण्यात येतं. त्यावरून त्यांची अनभिज्ञताच दिसून येते. ज्याला जखमांचा अनुभव नाही तोच दुसऱ्याच्या व्रणांची थट्टा करत असतो. मी तुम्हाला सांगतो की ही अत्युच्च अवस्था जडावस्था नव्हे. ज्या अर्थी या एका टिचबर देहाविषयी मीपणाची जाणीव मला सुखदायक वाटू शकते, त्या अर्थी दोन शरीरांविषयी तसली जाणीव मला केव्हाही अधिक सुखदायक वाटणार. याप्रमाणे 3, 4, 5 अशी देहांची संख्या जितकी वाढत जाईल तितक्या प्रमाणात माझ्या सुखाचीही वृद्धी होत राहील. आणि अशा रीतीने ज्यावेळी या अखिल विश्वाविषयीच मला अहंबोध वाटू लागेल त्यावेळीच माझ्या आनंदाची पराकाष्ठा होईल. म्हणूनच त्या विश्वदेहाचा लाभ करू जाता या क्षुल्लक लहान देहाचा कारावास मला झिडकारावाच लागेल. मी जेव्हा जीवन स्वरूप होऊन जाईन तेव्हाच मृत्यूच्या पाशातून मुक्त होऊ शकेन. मी जेव्हा आनंदरूप होऊन जाईन तेव्हाच दुःखाची निवृत्ती होऊ शकेल. मी जेव्हा ज्ञानमय होऊन जाईन तेव्हाच अज्ञानाच्या मगरमिठीतून सुटू शकेन. आधुनिक विज्ञानही अखेर याच सिद्धांतापर्यंत येऊन ठेपलं आहे. विज्ञानाने सिद्ध केलंय की आपण या देहाला इंद्रिय गोचर आणि एकरूप समजत असतो खरे, पण वस्तुतः तो तसा नाही. आपलं तसं समजणं हा निव्वळ भ्रम आहे. कारण या खंडहीन जड समुद्रामध्ये लाटेप्रमाणे तो एकसारखा बदलतो आहे. म्हणजे तो प्रतिक्षण नूतन होतो आहे. या उलट माझा चैतन्यांश असा परिवर्तनशीलही नाही आणि भ्रमात्मकही नाही. आणि म्हणूनच तो सर्वथैव सत्य आहे. आणि याच कारणास्तव मी एकमेवा द्वितीय आत्मा आहे. हा अद्वैत बोधच केवळ तर्कसंगत सिद्धांत आहे. विज्ञान एका मूल वस्तूच्या किंवा शक्तीच्या अन्वेषणाखेरीज आणखी काहीही नाही. आणि कुण्याही विज्ञानशास्त्रानं एकदा त्या मूल वस्तूचा किंवा शक्तीचा शोध लावला की मग ते उन्नतीच्या चरमसीमेस जाऊन पोहोचलं असंच म्हणावं लागेल. उदाहरणार्थ, रसायनशास्त्र जर असं एक मूलद्रव्य शोधून काढेल की ज्यापासून इतर सर्व पदार्थ तयार करता येतात,
तर त्यानं उन्नतीचा अखेरचा टप्पा गाठला असंच म्हणावं लागेल. पदार्थविज्ञानशास्त्र जर अशी एक मूलशक्ती शोधून काढेल की जिच्यातून इतर शक्ती उद्भूत झालेल्या आहेत, तर ते पूर्णत्व पावेल. आणि धर्मविज्ञानालाही ज्यावेळी ते एकमेव मूल कारण गवसेल की जे या मर्त्यलोकी एकमात्र अमृत स्वरूप आहे, जे या नित्य परिवर्तनशील जगताचा एकमात्र अचल आढळ आधार आहे, आणि जे एकमात्र परम आत्मा असून इतर आत्मे त्याची प्रतिबिंब आहेत, त्याच वेळी ते धर्मविज्ञान पूर्ण झालं. अशा रीतीने अनेकेश्वरवाद, द्वैतवाद प्रभूतीतून मार्ग काढून अद्वैतवादात उपस्थित झाल्यावर धर्मविज्ञान आणखी पुढे जाऊ शकत नाही. विज्ञानशास्त्राचंही हेच अंतिम ध्येय आहे. सर्वच विज्ञानशास्त्रांना अंती याच सिद्धांतापर्यंत यावं लागणार आहे. आजकाल विज्ञानशास्त्रज्ञ या दृश्यमान जगताला सृष्टीसंज्ञा देऊ इच्छित नाहीत. ते म्हणतात की जगत क्षणोक्षणी भिन्न आकार धारण करून प्रतिमुहूर्ती नवनव रूपाचा विकास करत आहेत, इतकंच. हिंदू लोक चिरकाल हीच कल्पना हृदयात बाळगत आलेले आहेत. आणि आधुनिक वैज्ञानिक सांप्रत अधिक ओजस्वी भाषेत नानाविध प्रमाणाधिकांच्या साह्यानं दृढपणे आपल्याच मताला पुष्टी देत असल्याचं बघून हिंदूंना आनंद वाटत आहे. आता आपण वेदांताच्या उत्तुंग शिखरावरून खाली उतरून अज्ञजनांच्या धर्माकडे वळूया. मी तुम्हाला प्रारंभीच सांगून ठेवतो की भारतात अनेकेश्वरवाद नाही. कोणत्याही देवालयात एका बाजूला उभं राहून जर कोणी श्रवण करेल तर त्याला ऐकू येईल की पूजक देवमूर्तीवर ईश्वराच्या समग्र गुणांचा, फार काय पण सर्व व्यापित्वाचा देखील आरोप करीत आहे. ह्याला अनेकेश्वरवाद किंवा कुण्या विशिष्ट देवाचा प्राधान्यवाद किंवा कोणता एखादा वाद म्हणूनही चालणार नाही. गुलाबाला हवं ते नाव द्या, त्यानं त्याच्या सुवासाची काहीच हानी होणार नाही. आणि केवळ एखादं नाव दिल्यामुळे वस्तूच्या स्वरूपाचं यथार्थ स्पष्टीकरण होतं असंही नाही. लहानपणी मी एकदा एका ख्रिस्ती धर्मप्रचारकाला काही लोकांसमोर धर्मासंबंधी व्याख्यान देताना ऐकलं होतं. नाना प्रकारच्या गोडगोड गोष्टी बोलताना स्वारी म्हणून गेली, हे भ्रांतजीव हो, मी जर तुमच्या मूर्तीला या काठीचा एक तडाखा लगावला तर ती माझं काय बरं करू शकेल? श्रोत्यांपैकी एकाने ताडकन उत्तर दिलं, मी तुमच्या देवाला जर शिव्या दिल्या तर तो माझं तरी काय करील? पाद्री उत्तरला, तुम्ही मेल्यावर तो तुम्हाला शिक्षा करील. त्यावर त्या हिंदूनही सडेतोड जबाब दिला, तर मग तुम्ही मेल्यावर माझी देवताही तुम्हाला योग्य बक्षीस देईल. फळावरून वृक्षाच्या गुणावगुणांची पारख होत असते, आणि म्हणून मूर्तीपूजक म्हणून ज्यांची हेटाळणी होत असते त्यांच्यात जेव्हा मला असे लोक आढळतात की ज्यांच्यासारख्या चारित्र्यवान, आध्यात्मिक, भावपूर्ण आणि प्रेमळ विभूती कधीही आणि कुठेही गवसत नाहीत, तेव्हा हा प्रश्न आपोआपच माझ्या मनात उदय पावतो की पापातून कधीतरी अशी पवित्रता जन्मणं शक्य आहे? खुळचट समजूत किंवा अंधविश्वास हा मनुष्याचा शत्रू खराच, पण संकुचितपणा त्याहीपेक्षा भयंकर शत्रू आहे. हेच पहा ना, ईश्वर जर सर्वव्यापी आहे तर मग ख्रिस्ती लोक त्याची आराधना करण्यासाठी चर्च नावाच्या एका स्वतंत्र स्थानी का बरं जात असतात? का बरं ते क्रॉसला इतकं पवित्र मानतात? प्रार्थनेच्या वेळी ते वर आकाशाकडे दृष्टी का लावतात? कॅथोलिक संप्रदायाच्या धर्ममंदिरात इतक्या मूर्ती कशा करता असतात? प्रार्थना समयी प्रॉटेस्टंट उपासकांच्या मनःचक्षूंसमोर इतक्या मूर्ती कशा उभ्या राहतात? का? बंधूंनो, श्वासोश्वासाखेरीज आपण ज्याप्रमाणे जिवंत राहू शकत नाही, त्याचप्रमाणे मानसिक मूर्तीखेरीज आपण कसलाही विचारही करू शकत नाही. कोणतीही भौतिक आकृती पाहता क्षणी आपल्या मनात तदनुरूप कल्पना उदय पावत असते, अथवा मनात एखादी कल्पना उदय पावताच तदनुरूप आकृतीही समोर उभी राहत असते. आणि हिंदू आपल्या उपासनेमध्ये बाह्य प्रतीकाचा अवलंब करत असतो, तो तरी याच कारणास्तव. आपण ज्याची प्रार्थना करतो त्या उपास्यावर चित्त स्थिर ठेवण्यासाठी त्या मूर्तीचं आपल्याला सहाय्य होतं, असंच तो तुम्हाला सांगेल. एरवी मूर्ती म्हणजे ईश्वर नव्हे हे तुमच्या इतकंच त्याला सुद्धा अवगत असतं. ही मूर्ती सर्वव्यापी नाही हे त्याला सुद्धा पुरेपूर ठाऊक असतं. पण मी म्हणतो, बहुतेक लोकांना, किंबहुना प्राय सर्वच लोकांना या सर्व व्यापित्वाचा खरा अर्थ कितीसा बरं कळतो? केवळ शब्दापलीकडे काहीच नाही. ईश्वराला काही क्षेत्रफळ आहे? नाही ना. पण तरीही सर्व व्यापी शब्द उच्चारता क्षणी
आपल्या अंतःकरणात फार फार तर विस्तृत आकाशाची किंवा विशाल भूमीची कल्पना सोडून आणखी काय बरं उदय पावत असतं? तात्पर्य, आपली मनोरचनाच अशी आहे की आपल्या अनंतत्वाची कल्पना अनंत आकाशाशी किंवा अपार समुद्राशी आपोआप जोडली जावी. म्हणूनच काही जण स्वतःची सर्व व्यापित्वाची आणि पावित्र्याची कल्पना स्वतःच्या स्वभावानुसार चर्च, मशीद किंवा क्रॉस रूपी प्रतीकाशी जोडत असतात. आणि म्हणूनच हिंदूंनीही पावित्र्य, नित्यत्व, सर्व व्यापित्व प्रभृती भाव देवदेवींच्या नाना मूर्तींशी जोडलेले आहेत. फरक इतकाच की काही जण आपली उभी हयात एखाद्या चर्च रूपी प्रतीकालाच वाहून त्यात कृतकृत्यता मानतात, त्या पलीकडे मुळीच प्रगती करत नाहीत. कारण धर्म म्हणजे काही ठरीव सांप्रदायिक मतं मानणं आणि आपल्या लोकांवर उपकार करणं एवढंच त्यांना ठाऊक असतं. पण हिंदूंनी मात्र अपरोक्ष अनुभवालाच धर्माचं अंतिम लक्ष बनवलेलं आहे. मानवानं ईश्वराचा साक्षात्कार करून घेतला पाहिजे, ईश्वराशी एक होऊन गेलं पाहिजे. म्हणून त्यांच्या मते मूर्ती म्हणा, मंदिरं म्हणा की शास्त्र ग्रंथ म्हणा, सर्वच धर्मजीवनाच्या बाल्यावस्थेतील केवळ सहाय्यक साधनं आहेत. ती धर्मजीवनाचं अंतिम उद्देश किंवा लक्ष असू शकत नाहीत. त्यानं सारखं पुढे गेलं पाहिजे, मध्येच कुठेही थांबता कामा नये. बाह्यपूजा, मूर्तीपूजा प्रथमावस्थेतील क्रिया होत. नंतर किंचित उन्नत झाल्यावर मानसिक प्रार्थना. पण ईश्वर साक्षात्कारच सर्वोत्कृष्ट आणि सर्वश्रेष्ठ अवस्था होय. हिंदू धर्मशास्त्र हीच शिकवण देत आहे. जो साधक हात जोडून, गुडघे टेकून देवमूर्तीसमोर नतमस्तक होऊन पूजेसाठी बसत होता, तोच पुढे ज्ञान झाल्यावर काय उद्गार काढतोय ऐका. सूर्य त्याला प्रकाशित करू शकत नाही, चंद्रमा, तारांगण आणि ही विद्युतही त्याला प्रकाशित करू शकत नाही. मग अग्नी त्याला कसा बरं प्रकाशित करणार? तो स्वयंप्रकाशच या साऱ्यांना प्रकाशित करतो. पण आता त्या साधकाच्या बाह्यपूजेचा त्याग होऊन गेलाय आणि म्हणून अन्य धर्मियांप्रमाणे तो मूर्तीपूजेला पापजनक समजून तिची घृणा मात्र करत नाही. धर्मजीवनातील तीही एक अत्यावश्यक अवस्था आहे हे तो पूर्णपणे जाणतो. बाल्यच तारुण्यादिकात परिणत होत असतं. एखादा वृद्ध जर बाल्य किंवा तारुण्याला पापाची अवस्था म्हणून त्याची घृणा करेल तर तो हास्यास्पदच ठरणार नाही का? शिवाय हिंदू धर्मात मूर्तीपूजा सर्वांसाठीच विहित आहे असंही नाही. पण मूर्तीच्या साह्यानं आपल्या ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती करून घेणं जर एखाद्याला सोपं जात असेल तर तसं करण्याला पाप म्हणणं कितपत उचित होईल? इतकंच काय, पण त्या अवस्थेमधून पलीकडे गेल्यानंतर देखील तिला त्यानं भ्रमात्मक म्हणणं उचित होणार नाही. हिंदूंच्या मते मानव भ्रमातून सत्याकडे जात नसून सत्यातून सत्याकडे, खालील सत्यातून वरील सत्याकडे जात असतो. हिंदूंच्या दृष्टीने अज्ञजनांच्या निकृष्ट धर्मापासून ते वेदांताच्या अद्वैतवादापर्यंत सर्वच धर्म त्या अनादी परब्रह्माला आकळण्याची साधनं आहेत, परब्रह्मापर्यंत पोचवणाऱ्या पायऱ्या आहेत. जन्म आणि अवस्था यांच्या अनुसार ज्याला जे साधन उपयोगी असेल त्याचा त्याने अवलंब करून वरवरचा टप्पा गाठत गेलं पाहिजे. थोडक्यात प्रत्येक जीवात्मा हा एखाद्या गरुड पक्षाच्या पिल्लासारखा क्रमाक्रमानं अधिकाधिक उंच भराऱ्या घेत नभोमंडलात वर वर उडत जातो आणि याप्रमाणे पूर्वीपेक्षा अधिकाधिक बलशाली होत अंती त्या महान सूर्यापर्यंत जाऊन पोचत असतो. विविधतेमध्ये एकत्व हाच प्रकृतीचा नियम आहे. हिंदूंनी तो विशेष करून जाणला आहे. इतर धर्म काही ठराविक मतांचं प्रतिपादन करतात आणि समस्त समाजाला तीच मानण्यास सक्तीनं भाग पाडतात. समाजासमोर ते जणू एकाच मापाचे अंगरखे ठेवतात आणि राम, श्याम, हरी प्रभृतींना सर्वांनाच ते घालण्याचा हुकूम फरमावतात. जर हरीच्या किंवा श्यामच्या अंगात तो होत नसेल तर त्याने अंगरख्याशिवाय खुशाल उघडं राहावं. हिंदूंनी पूर्णपणे जाणलं आहे की सापेक्ष साधनांचं सहाय्य घेऊनच निरपेक्ष तत्वाची धारणा, उपलब्धी किंवा आविष्कार शक्य आहे. म्हणून त्यांच्या मते हिंदूंच्या मूर्ती, ख्रिस्तांचा क्रॉस, मुसलमानांचा चांद ही सगळीच आध्यात्मिक उन्नती सहाय्यभूत होत असतात. ते असं कधी म्हणत नाहीत की अशा प्रकारचं सहाय्य सर्वांनाच आवश्यक आहे.
अधिकांश लोकांना या सर्व गोष्टींची अत्यंत मदत होते, यातही काही संशय नाही. अतएव ज्यांना त्याची आवश्यकता भासत नाही त्यांना इतरांनी त्या गोष्टीचं सहाय्य घेणं चूक आहे असं म्हणण्याचा मुळीच अधिकार नाही. आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगून ठेवणं माझं कर्तव्य आहे. भारतात मूर्तीपूजा म्हणजे काही भयावह बाब नाही. दुराचार माजेल असं तिच्यात काहीही नाही. उलट दुर्बल साधकांना धर्माच्या उच्च भावांचं आकलन करण्यास ती समर्थ बनवते. आता हिंदूंमध्येही अनेक दोष आहेत, नाही असं नाही. त्यांच्यातही कधीकधी अपवादात्मक उदाहरणं जरूर आढळतील. पण लक्षात ठेवा, हिंदू लोक यातना देतील ती स्वतःच्याच देहाला. परधर्मियांचे गळे कापण्यापर्यंत त्यांची मजल कधीही जाणार नाही. धर्मवेडा हिंदू एखाद्या वेळीस स्वतःलाच चितेत जाळून घ्यायला सरसावेल खरा, पण विधर्मी लोकांना जिवंत जाळून टाकण्यासाठी तो कधीही अग्नी पेटवणार नाही. आता हिंदूंच्या असल्या कृत्यांना तुम्ही दुर्बलता खुशाल म्हणा, पण तो दोष बिचाऱ्या हिंदू धर्माच्या माथी मारणं अगदी अनुचित होईल. ख्रिस्ती लोकांनी चेटकिणी म्हणून शेकडो हजारो स्त्रियांना जे उभं जाळलं त्याचं खापर कुणाच्या डोक्यावर फोडायचं? ख्रिस्ती धर्माच्या की त्याच धर्मवेड्यांच्या? सारांश, हिंदूंच्या दृष्टीने जगातील निरनिराळे धर्म म्हणजे नाना रुचींच्या नरनारींसाठी नाना अवस्थांमधून त्या एकाच ईश्वराकडे जाण्याचे निरनिराळे मार्ग आहेत. प्रत्येक धर्माचा उद्देश देहबोधाला ब्रह्मबोधात परिणत करणे हाच आहे. आणि या एकाच ईश्वरानं समस्त धर्ममार्ग उत्पन्न केले आहेत. मग हे सारे धर्म इतके परस्पर विरोधी का असावेत? हिंदू म्हणतात हा विरोध वरवरचा आहे, खरोखरचा नाही. भिन्न भिन्न अवस्थेतील विभिन्न स्वभावयुक्त लोकांच्या उपयोगी पडण्यासाठी ते एकच सत्य ही अशी परस्पर विरोधी रूप धारण करत असतं. एकच प्रकाश निरनिराळ्या रंगांच्या काचांमधून येत असल्यामुळे वेगवेगळा भासत आहे. तऱ्हेतऱ्हेच्या स्वभावांसाठी ही असली विविधता आवश्यक पण आहे. पण सर्वांच्या अंतरंगात प्रत्येक धर्मामध्ये तेच एक सत्य विराजमान आहे. भगवंतांनी कृष्णावतारी हिंदूंना शिकवलं आहे की ज्याप्रमाणे माळेतील सर्व मण्यांमधून एकच दोरा ओलेला असतो, त्याप्रमाणे सर्वच धर्मामध्ये माझा वास आहे. जे जे म्हणून अतिशय प्रभावशाली किंवा अतिशय सुंदर आणि पवित्र असेल ते सर्व माझ्याच शक्तीचा आविष्कार आहे असं समज. आणि या शिकवणुकीचा काय परिणाम झाला आहे? मी अगदी ठासून सांगू शकतो की संपूर्ण संस्कृत दर्शनशास्त्रात हिंदूच फक्त मुक्तीचा अधिकारी, दुसरा कोणीही नाही असा भाव कोणीही दाखवून देऊ शकणार नाही. भगवान कृष्ण द्वैपायन व्यास म्हणतात, परजातीच्या आणि परधर्माच्या लोकांमध्येही आपल्याला सिद्ध पुरुष आढळून येतात. आणखी एक गोष्ट, कुणी असा प्रश्न करतील की पक्के आस्तिक हिंदू लोक अज्ञेयवादी बौद्धांच्या आणि निरीश्वरवादी जैनांच्या मतावर कसा विश्वास ठेवू शकतात? बौद्धांचा आणि जैनांचा ईश्वरावर भरोसा नाही खरा, पण मनुष्यामध्ये देवत्वाचा किंवा ईश्वरत्वाचा विकास करणंच त्यांच्याही धर्माचं एकमेव लक्ष आहे. ते एक निराळा परमेश्वर मानोत की न मानोत, पण स्वतः देवता बनणंच त्यांचं मुख्य उद्दिष्ट आहे. आणि इतर सर्व धर्मांचं उद्दिष्ट तरी यापेक्षा वेगळं ते कोणतं आहे? त्यांनी जगतपिता जगदीश्वर पाहिला नाही खरा, पण त्याचा पुत्ररूपी आदर्श मनुष्य बुद्धदेव किंवा जिनदेव त्यांनी पाहिला आहे. आणि पुत्राला पाहिलं की पित्याला पाहणं झालंच. बंधूंनो, हिंदू धर्माची ही ठोकळ रूपरेषा मी तुमच्या पुढे मांडली आहे. आपलं ध्येय प्रत्यक्षात उतरवताना हिंदू लोक कित्येक बाबतीत कदाचित यशस्वी झाले नसतील. पण जर कधी काळी एका सर्वसंमत धर्माचा उदय व्हायचा असेल तर तो धर्म कधीही स्थलकालांनी मर्यादित असणार नाही. ज्या अनंत ईश्वराविषयी तो उपदेश देईल त्या ईश्वराप्रमाणेच तो स्वतःही अनंत राहील. तो धर्मरवी कृष्ण भक्तांना आणि ख्रिस्त भक्तांना, महात्म्यांना आणि दुरात्म्यांना सारखाच उजेड देईल. तो केवळ ब्राह्मणी धर्म किंवा बौद्ध धर्म किंवा ख्रिस्ती धर्म किंवा मुसलमान धर्म असणार नाही. हे सर्वच त्यात समाविष्ट होतील. आणि शिवाय आणखीही हवी तितकी वाढ होण्यास त्यात पूर्ण वाव राहील. तो धर्म इतका उदार आणि सार्वजनीन राहील की आपल्या असंख्य बाहू पसरून विश्वातील समस्त नरनारींना आलिंगन देऊन तो हृदयाशी धरेल. ज्याची बुद्धी पशुतुल्य आहे असं म्हटल्यासही अतिशयोक्ती होणार नाही अशा माणसापासून
ते आपल्या हृदय मनाच्या लोकोत्तर गुणांमुळे ज्यांनी समस्त मानव जातीच्या शिरोभागी स्थान मिळवलंय आणि समाज ज्याला मानव न मानता देवतेप्रमाणे ज्याची पूजा करतो, अशा नररत्नांपर्यंत सर्वांनाच तो धर्म आपल्या अंकावर स्थान देईल. त्या धर्माची घडणच अशी राहील की तिच्यामध्ये परमताविषयी असहिष्णुतेच्या किंवा छळाच्या भावनेला थाराच मिळणार नाही. आणि प्रत्येक नरनारीच्या अंतर्यामी देवत्व वसत आहे हे जाणून मनुष्य जातीला स्वतःच्या दिव्य स्वरूपाची प्राप्ती करून घेण्यासाठी सहाय्य करण्यातच त्या धर्माची समस्त शक्ती प्रयुक्त होईल. असला सार्वजनीन धर्म जगासमोर ठेवा, म्हणजे सर्वच जाती तुमचं अनुसरण करतील. सम्राट अशोकाची धर्मपरिषद केवळ बौद्ध मताचीच परिषद होती. इतर धर्मांना स्थान असल्यामुळे अकबराची धर्मसभा अधिक अर्थपूर्ण होती यात संशय नाही. पण अंती तीही एक राजदरबारच ठरली. प्रत्येक धर्मात ईश्वराचं अधिष्ठान आहे या महान सत्याची समस्त जगापुढे घोषणा करण्याचं भाग्य अमेरिकेकरताच राखून ठेवलेलं होतं. जो हिंदूंचं ब्रह्म, पारशी लोकांचा आहुरमज्द, बौद्धांचा बुद्ध, मुसलमानांचा अल्ला, यहुदी लोकांचा जिहोबा आणि ख्रिश्चनांचा स्वर्गस्थ पिता आहे, तो तुम्हाला तुमचा हा महान उद्देश कार्यात परिणत करण्यास समर्थ करो. नक्षत्र पूर्व क्षितिजावर उदयाला आलं. कधी उज्ज्वल तर कधी क्षीणप्रभ होत ते सावकाश पश्चिम गगनी गमन करीत झालं आणि हळूहळू अखिल जगताला प्रदक्षिणा घालून पूर्वी कधीही चमकले नसतील असल्या सहस्त्रपट अधिक उज्ज्वल स्वरूपात पूर्वेच्या त्याच अरुण प्रांगणी पुनरपी उदयाला येत आहे. स्वाधीनतेची मातृभूमी देवी कोलंबिया, तुझा जय जयकार असो. शेजाऱ्यांच्या रक्तानं तू कधीही आपले हात कलंकित केले नाहीस. आपल्या शेजाऱ्यांना लुबाडणं हा स्वतः धनशाली होण्याचा सगळ्यात सोपा मार्ग होय हे तुला कधीही पटलं नाही. आणि म्हणून हे तुझंच भाग्य की सर्व सुसंस्कृत राष्ट्रांच्या आघाडीवर शांतीचा ध्वज फडकावत तू पुढे पुढे जात असावं.